Good morning, everyone. Once again, bridge course for 10th class, statement 9 and activity 2. Subject English. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर बघूया. आपला प्रत्येक व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच की प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला ॲक्च्युली काय करायचं हे लक्षात येत नसल्याने आपल्याला अभ्यास काय करायचा आहे हे सांगायचा हा महत्त्वाचा उद्देश आहे. इंस्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स काय आहेत बघा. रीड ऑल द एक्सप्रेशन्स केअरफुली अँड ट्राय टू गेट द मिनिंग्स. खाली दिलेले सगळे एक्सप्रेशन्स तुम्ही रीड करा. लिसन द एक्सप्रेशन अटेंटिव्हली टू अंडरस्टँड द मिनिंग्स. कंटिन्यू वाचत राहा. गेस द मिनिंग ऑफ एक्सप्रेशन अँड शेअर विथ युअर पार्टनर्स. त्याचे अर्थ समजून घ्या, अंदाज बांधा आणि तुमच्या मित्राशी शेअर करा. कीप एनी गुड इंग्लिश डिक्शनरी विथ यू. तुमच्याजवळ एखादी डिक्शनरी असू द्या. कंप्लीट ऑल ॲक्टिव्हिटीज ॲज पर गिवन इंस्ट्रक्शन्स. दिलेल्या इंस्ट्रक्शन्सचं फॉलो करून सर्व ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा. टेक डाऊन ऑल इम्पॉर्टन्स पॉईंट्स इन युअर नोटबुक. आणि जे काय महत्त्वाचे पॉईंट्स वाटतात ते तुम्ही वहीमध्ये लिहून काढा. आता या ठिकाणी आपल्याला काय दिले बघूया. डेफिनेशन. द ॲक्ट ऑफ एक्सप्रेसिंग अ पार्टिक्युलर वर्ड, फ्रेज और form the words, the manner or form in which a thing is expressed in words. बघूया एक्सप्रेशन्स काय दिलेत आपल्याला इथे. टेबल एक दिलेला आहे, एक्सप्रेशन दिलेला आहे, मिनिंग दिलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एक्झाम्पल पण दिलेलं आहे, तुमच्या लक्षात येण्यासारखं आहे. ॲज अ रिझल्ट म्हणजेच काय तर इथं मिनिंग दिलेलं आहे. कॉन्सिक्वेंटली म्हणजेच परिणामी, म्हणून, कारण. याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. माय कार वॉज ब्रोक डाऊन. माझी कार ब्रोक डाऊन झाली. ॲज अ रिझल्ट आणि म्हणूनच परिणामी आय वॉज लेट फॉर द मीटिंग. आणि म्हणून मला मीटिंगला उशीर झाला. ॲज फार ॲज हा एक या ठिकाणी शब्द दिलेला आहे. ॲज फार ॲज म्हणजे काय. टू द डिस्टन्स. टू द डिस्टन्स म्हणजे अंतरावर. एक्सटेंट म्हणजे पुढे ढकलणे. लंच इज इन्क्लुडेड. लंचचाही समावेश आहे. ॲज फार ॲज आय नो. मला जे काय माहीत आहे म्हणजे ॲज फार ॲज. आता या ठिकाणी अंतरावर असा मिनिंग न घेता मला जिथंपर्यंत माहीत आहे तिथंपर्यंत म्हणजे लंचचा पण त्यामध्ये समावेश आहे. परत ॲज वेल ॲज म्हणजे TOO सुद्धा. इन ॲडिशन टू. आय वॉज सरप्रायझिंग दॅट माय पॅरेंट्स वेअर इन्व्हायटेड. मला आश्चर्य वाटतंय की माझ्या पॅरेंट्सना इन्व्हाइट केलेलं आहे. ॲज वेल ॲज ऑल रिलेटिव्स. त्याचबरोबर सर्व नातेवाईकांना पण इन्व्हाइट केलेलं आहे. म्हणजे फक्त पॅरेंट्सना नव्हे तर नातेवाईकांना, म्हणजे नातेवाईकांना सुद्धा, म्हणजे TOO सुद्धा असं त्या ठिकाणी मिनिंग होतो. म्हणजे आय सॉ अ स्नेक ॲज वेल ॲज अ रॅट. म्हणजे मी साप पण पाहिला आणि उंदीर पण पाहिला. म्हणजे उंदरा आणि साप त्या ठिकाणी एकत्र होते किंवा साप उंदराला पकडत होता. कांट हेल्प मदत करू शकत नाहीये. बी अनेबल टू स्टॉप डुईंग समथिंग. अनएबल टू स्टॉप डुईंग समथिंग म्हणजे काही गोष्टी करण्यासाठी मी असमर्थ आहे. आय कांट हेल्प लेझी अँड लाफिंग पीपल एव्हरी टाईम. या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल पण दिलेलं आहे. आय कांट हेल्प लेझी म्हणजे मी मदत करू शकत नाही. लाफिंग पीपल एव्हरी टाईम. आय कांट वेट मी थांबू शकत नाही आहे. बी व्हेरी इगर टू एक्सायटेड अबाउट डुईंग समथिंग म्हणजे मी इतका उत्सुक आहे की मी थांबू शकत नाही ते ऐकण्यासाठी. दॅट इज द मिनिंग. आय कांट वेट टू गो टू डिस्नेलँड नेक्स्ट संडे. नेक्स्ट संडेला आम्ही डिस्नेलँडला जाणार आहे. तर मला उत्सुकता लागली की मी थांबू शकत नाही आहे.
जस्ट अ मिनिट, इन शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम, म्हणजे कमी वेळेत. आय विल रेडी टू लिव्ह इन शॉर्ट अ मिनिट, जस्ट अ मिनिट, इन जस्ट अ मिनिट, म्हणजे मी काही वेळातच तयार होतो. जस्ट नाव, अ व्हेरी शॉर्ट टाईम एगो, काही वेळापूर्वी. आय हर्ड दिस न्यूज जस्ट नाव, मी ही आत्ताच बातमी ऐकली, काही वेळापूर्वीच मी ही बातमी ऐकली. असे या ठिकाणी एक्सप्रेशन, मिनिंग्स आणि एक्झाम्पल्स दिलेले आहेत. याच्यावर आधारित आपल्याला ॲक्टिव्हिटी 1 ॲक्टिव्हिटी विचारलेली आहे. तर ती ॲक्टिव्हिटी आपल्याला काय आहे ॲक्च्युली बघूया. यूज द प्रॉपर एक्सप्रेशन फ्रॉम द टेबल and complete the following sentences. I am coming there, please wait for me. I am coming there, मी तिकडे येत आहे, माझी वाट बघ. I am coming there just a minute, मी काही वेळातच तिथे येत आहे. जस्ट अ मिनिट हा या ठिकाणी एक्सप्रेशन बसतोय. माय टीचर गाईड मी मोटिवेट मी, माय टीचर गाईड मी ॲज वेल ॲज मोटिवेट मी, म्हणजे मला ते गाईड पण करतात आणि मोटिवेट पण करतात, म्हणजे ॲज वेल ॲज मोटिवेट मी. पुढं, आय यू ड्यू टू नॉट सपोर्टेड अदर्स इन देअर नीडी टाइम्स, म्हणजे आय कांट हेल्प यू, बरोबर आहे. आय कांट हेल्प यू ड्यू टू नॉट सपोर्टेड अदर्स इन देअर नीडी टाइम्स, म्हणजे मी मदत करू शकत नाही. आणि चौथ्याला काय येते बघा, तर ही कुड नॉट स्टडी ऑन राईट वे, ही फेल्ड इन दॅट एक्झाम. इथं काय येईल रे, तर ॲज अ रिझल्ट, परिणामी. ही कुड नॉट स्टडी ऑन राईट वे, तो योग्य मार्गाने अभ्यास करत नाही, परिणामी ही फेल्ड इन दॅट एक्झाम, म्हणजे त्याने योग्य मार्गाने अभ्यास केला नाही, करू शकला नाही, म्हणूनच तो फेल झाला. हे आपल्याला कंप्लीट करायचं आहे. या ठिकाणी कंप्लीट द सेंटेन्स बाय युजिंग प्रॉपर एक्सप्रेशन. दे ... अप टू नेक्स्ट मंथ, आणि ही लेफ्ट धिस हॉल, हे राहू द्या. आता या ठिकाणी प्रॅक्टिससाठी आपल्याला दिलेला भाग आहे, तो आपल्याला पूर्ण करावा लागेल. टीचर टेक्स ऑल एक्सप्रेशन्स फ्रॉम द टेबल अँड टेल्स द स्टुडंट्स टू मेक द प्रॉपर सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ एक्सप्रेशन. आता खाली 4 एक्सप्रेशन दिलेले आहेत, त्या एक्सप्रेशनच्या सहाय्याने आपल्याला अजून 4 सेंटेन्सेस बनवायचे आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 2 मध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, तर दिलेला टेबल आहे, तो टेबल आपण रिडिंग केला, त्याच्यावर आधारित आपल्याला खाली काही 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत, आणि ते सेंटेन्स आपल्याला फिल इन द ब्लँक्स आहेत ते पूर्ण करायचे. आणि प्रॅक्टिससाठी या ठिकाणी दिलेले आहेत जे एक्सप्रेशन्स, ते एक्सप्रेशन्स वापरून वाक्य बनवा. आपली या ठिकाणी स्टेटमेंट 9 मधील ॲक्टिव्हिटी नंबर 2 फिनिश. ॲट दिस टाइम वी हॅव टू स्टॉप हिअर. थँक्यू.